नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं ड्रायव्हर दत्तूच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळी एवढी थंडी सुटली होती की सांगायलाच नको. आणि एवढ्या थंडीत मी आवरून चाललो होतो बघा. साहेबांचा फोन आला साईडवर जायचं म्हणून. मग काय ऑफिसवरून पोहोचलो बघा. ऑफिसवरून पोहोचल्या गाडीचं दर्शन झालं. आज लांबनच गाडी एवढी भारी दिसत होती म्हणून गाडी जवळ जाऊन बघूया म्हणलो. जवळ आल्यावर तर गाडी एकदम भारीच दिसत होती. तेवढ्यात साहेबांचा फोन आला साईडवर जायचं म्हणून. मग काय घेतलो गाडी आणि चाललो बघा साईडवर पोहोचल्या पिवळ्यात तिचं दर्शन झालं. तेवढ्यात ही दोघं बघा लाईटीच्या खांबावर जाऊन वायरी तोडायचं काम करत होते. आणि तेवढ्यात साहेबांना सांगितलं, हो साहेब बघा, हो वायर तोडायला लागल्यात. पण साहेब काय लक्ष देत नव्हतं. म्हणून मी आता पंपावर आलो बघा. पंपावर आल्यावर मना दिसला. पहिल्यांदा लई साधा दिसला, पण नंतर तोंड काढून चावायला लागला बघा. आता इथे याला खेळून वैताग आला. मग गाडीकडे चाललो बघा. गाडीत जाऊन आता जरा गाणे वाजूया म्हणलो. मग काय गाडीत येऊन हम तो दिवाने हुए यार हेच गाणं लावलं बघा. आता गाणी बिने ऐकून टाइमपास करूस तर 5:18 झालं बघा. पण साईडवरचं काम काय संपत नव्हतं बघा. म्हणून साहेबांना म्हणलं कामगारांना जाऊन वडापाव आणून दे. म्हणताना वडापाव आणायला चाललो बघा. आता पट्ट दिशी जाऊन वडापाव आणलो बघा. वडापाव घेऊन साईडवर चाललो होतो. संध्याकाळचं वातावरण तर लईच भारी झालं होतं. पण मला लई वैताग आला होता. कधी एकदा घरी जातोय असं वाटत होतं. कारण लपुटेशाने मला फोन केला होता कपडे आणायला जायच्यात म्हणून. एवढ्यात आणि आलो साईडवर आलो आणि यांचं काय काम आवरून होतं. म्हणताना आणि मूडची पूर्ण बँड वाजली. शेवटी घराकडे जायला अंधारात झाला बघा. म्हणून एक गाणं लावलो. फायनली घरात आलो. लपोटीजी आणि सांताक्लॉज आमचं बघा असं करत होतं. लपोटीजी असं करत होतो म्हणून लपोटीजीला घेतलो आणि लपोटी याच्याकडे गेलो. आता ह्यो माझा दुसरा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा.